फक्त आणि फक्त 5 मिनिटात मस्त अशी करा शेंगदाण्याची झणझणीत लज्जतदार चटणी। साध्या जेवणाची सुद्धा अशी गोडी वाढवेल अशी आहे बरं का ही चटणी। आपल्याला जेवायला बसल्यानंतर भात, भाजी, चपाती व्यतिरिक्त काहीतरी चटपटीत आणि तिखट तोंडी लावण्यासाठी असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। लोणचं रोज रोज खायला सर्वांनाच आवडत नाही। भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी अगदी कमीत कमी वेळात तयार होते आणि जास्त मेहनतही करावं लागत नाही बरं का याला। जर भाजी बनवली नसेल तर चपाती बरोबर किंवा खिचडी बरोबर किंवा डाळ भात सह ही चटणी तुम्ही खाऊ शकतात। अशी ही खूप मस्त टेस्ट। ही चटणी बनवताना मेन चूक लोकांची काय होते माहिती आहे का? तर ही चटणी बनवायला जेवढी सोपी वाटते तेवढ्या त्याच्या ट्रिकसुद्धा माहिती पाहिजेत बरं का। तर बऱ्याच जणांची चटणी बनवताना असं होतं की पूर्ण असा लगदा होतो। तर गोळा जसा आपण लाडू बनवतो तसा गोळाच होऊन जातो, पण नेमकं आपलं कुठे चुकलं हेच आपल्याला कळत नाही। तर त्या ट्रिकसुद्धा मी इथं सांगितलेल्या आहे। तर रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सोपी आणि अगदी घरच्या साहित्यात पण भरपूर अशी गुणांयुक्त अशी रेसिपी तयार केलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। नमस्कार, मी श्रुतिका श्रुतीज कॉर्नरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आता सुरुवातीला आपल्याला शेंगदाण्याची चटणी करायची म्हटलं म्हणजे शेंगदाणे लागतीलच। तर 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि तवा गॅसवरती असा ठेवलेला आहे। तर मंद गॅस मी ठेवलेला आहे। तर आपल्याला हे शेंगदाणे मंद आचेवरती छान मस्त हलकासा रंग बदलेल आणि असा खुरपूस असा वास येईल तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर लक्षात ठेवा, शेंगदाणे भाजताना कधीच घाई करू नका, कारण तुम्ही जर घाई केली तर तुमची चटणी अशी रुचकर लागणार नाही। म्हणून कधीही मोठ्या गॅसवर हे शेंगदाणे कधीच भाजायचे नाही, मंद गॅसवरतीच भाजायचे आणि भाजताना सारखे हलवत राहायचे, तरच हे शेंगदाणे व्यवस्थित भाजल्या जातात। आता आपण मिरच्यासुद्धा घेणार आहोत। तर इथं मी मध्यम तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत। तर यातल्या मी थोड्याशाच मिरच्या वापरणार आहे, तेवढ्या तुम्हाला चवीनुसार कमी जास्त घेऊ शकतात। मी फक्त अर्ध्याच मिरच्या घेतलेल्या आहेत। तर थोडंसं तेल टाकून आपण हा अगदी गरम तव्यावरतीच परतवायचे आहे। तर गॅस वगैरे चालू करायचा नाही। ज्याच्यावरती मी शेंगदाणे भाजले त्यावरतीच ह्या मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहे, कारण पटकन भाजल्या जातात आणि लवकर जळतात ह्या, म्हणून गॅसवरती भाजायची गरज नाही। गरम तव्यावरती तुम्ही भाजल्यात तरीसुद्धा ह्या छान भाजल्या जातात। तर मिरच्यासुद्धा मस्त आता आपल्या ह्या भाजून झालेल्या आहे। तर बघा, मी एवढ्याच मिरच्या घेतल्या कारण मला माझ्या मुलीसाठी चटणी बनवायची, म्हणून जास्त मी तिखट बनवली नाही। आता एका भांड्यामध्ये मी हे शेंगदाणे असे काढून घेतले। तर बघा किती छान भाजल्या गेलेले आहे। आणि आता याची साल काढून घेऊया। तर बोटाने काढल्यानंतर बघा कशी छान निघते, याचा अर्थ आपले शेंगदाणे छान भाजल्या गेलेत। आता पूर्ण शेंगदाण्यांची मी साल काढून घेतली। तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही काढलं तरी चालेल, पण काढलं तर चटणीचा रंग छान येतो आणि नाही काढलं तर चटणी पौष्टिक होते। तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकतात। तर सगळ्याची मी साल काढून घेतली। कुठे कुठे साल राहिलेली आहे, पण तेवढंच चालून जातं। त्यानंतर बघा 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। तर चटणीला लसूण भरपूर टाकायचा, तरच ती छान होते। तर सुरुवातीला हा लसूण छान मस्त बारीक करून घ्यायचा। तर ह्या ट्रिकनेच तुम्ही चटणी करा, सुरुवातीला लसूणच बारीक करायचा, जेणेकरून तो छान बारीक होतो। सगळे साहित्य एकाच वेळीच करायचे नाही। तर बघा, मी शेंगदाणे यामध्ये सगळे टाकून घेतलेत। तर माझी चटणी थोडीशी होती म्हणून मी छोट्या भांड्यात केली। जर तुमचे शेंगदाणे जास्त असेल तर तुम्ही मोठ्या भांड्यातसुद्धा करू शकता। त्यानंतर आता ह्या भाजलेल्या मिरच्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। तर मीठ हे थोडंसं जास्तच टाकायचं चटणीला, कारण थोडीशी मीठ असलेली चटणी खूप सुंदर लागते। मीठ आणि लसूण परफेक्ट असलं की चटणी तुमची छानच होते। आता हे साहित्य मिक्सरला मस्त बारीक वाटून घ्यायचं।
तर लक्षात ठेवा, कधीही चटणी करताना शेंगदाणे हे थंड झाल्यानंतरच आपल्याला चटणी बनवायची आहे. आपल्या शेंगदाणे आणि मिरच्या थंड होऊ द्यायच्या प्रॉपर, तेव्हाच वाटायच्या. जर तुम्ही थंड नाही होऊ दिलं तर तुमच्या चटणीचा गोळा होतो. तर बघा किती छान मस्त चटणी वाटल्या गेलेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपण ही चटणी काढून घेऊया. वाव, मस्तच, खूप छान सुरेख अशी आपली चटणी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे तुमची चटणी केली तर तुमचीसुद्धा बाजारात मिळते तशीच सेम चटणी होईल आणि तुम्हीसुद्धा जेवणाचा आस्वाद मस्त घ्याल. तर बघा, आणि आता ही अशीच थोडीशी 2 तास एका भांड्यामध्ये पसरवूनच ठेवायची आणि थोडी नॉर्मल थंड झाली की मग हवाबंद डब्यामध्ये ठेवायची. तर अशी ही चटणी 6 महिने आरामात टिकते, अजिबात त्याला कीड वगैरे लागत नाही. मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचीसुद्धा अशी मस्त खुसखुशीत आणि भुरभुरीत चटणी होईल. तर एक टिप म्हणजे की शेंगदाणे थंड झाल्यानंतरच ही चटणी आपल्याला बारीक वाटायला घ्यायची आहे आणि सुरुवातीला लसूणच आपल्याला बारीक करायचा आहे. त्यानंतर तिसरी टिप म्हणजे की मिरच्या भाजताना अगदी कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपली चटणी ही टिकायला मदत होईल. तर बघा किती छान झालेली आहे चटणी. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत